यामध्ये खरी श्रद्धा आणि निष्ठा असलेल्या सावित्रीची ओळख आपण या कवितेतून घेणार आहोत। राजकुमारी होती सावित्री, तिचा जन्म झाला। आनंदाने सहज खेळत बागडत मोठी झाली। स्वतः एकटीच जंगलाच्या दिशेने चालायला लागली। डोळ्याने पाहिले अत्यंत करुणामय एकनिष्ठ सद्गुणी पुरुष, नाव त्याचे सत्यवान। नारद प्रकटले धरतीवर, सांगितले त्यांनी 1 वर्षाचा कालावधी आहे तुझ्या पतीकड, वर्ष लोटून जाण्यास काही दिवस उरले। सावित्रीने चालू केले उपवास, पतीच्या प्राणासाठी लढली। अखेर वटवृक्षाखाली यमराज आले सत्यवानाचा प्राण घेण्यास। यापुढे तुम्हाला माहित आहे का काय झालं? सावित्रीने आपल्या पतीसाठी यमराजाकडे आव्हान केलं, मीही माझ्या पतीसोबत या लोकात येणार। तिला अडवण्याचा प्रयत्न यमराजांनी केला। शेवटी तिचं उत्तर म्हणजे यमराजाच्या हृदयांची तार खेचेल असं होतं। पत्नी धर्म मला पार पाडायचा आहे, जिथे माझे पती जातील तिथे मी येणार आहे। हे ऐकता क्षणी यमराजाने तिला तिच्या इच्छा मागायला लावल्या। त्यामध्ये तिने तिच्या इच्छा प्रकट केल्या। पहिलं म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांचे संपूर्ण राज्य आणि वैभव जे गमावले होते ते परत मिळावे। दुसरे म्हणजे सासू सासऱ्यांना दीर्घ आयुष्य मिळावं। आणि शेवटी तिने स्वतःला संतती सुख प्राप्त व्हावं असे वर मागितले। हे ऐकून मात्र यमराज आश्चर्यचकित झाले, कारण तिच्या पतीचे प्राण यमराज यांनी आधीच घेतले होते आणि तिला आता संतती कशी प्राप्त होईल याचा प्रश्न मात्र त्यांना पडला। व ती हसत म्हणाली, तुम्ही माझ्या पतीचे प्राण पुन्हा लौटवून द्या, ज्याने तुम्ही माझ्या इच्छापूर्ती पूर्ण करू शकता। हे उत्तर ऐकून मात्र अत्यंत भारावून गेले तेही तिच्या बुद्धिमत्तेला। आपल्या पतीसाठी तिने खरंच किती सुलभतेने आपले विचार हाताळले। सावित्री समोर यमराज सुद्धा नतमस्तक झाले। ही फक्त पौराणिक कथा नसून पिढ्यानपिढ्या रचलेली एक आत्मबौद्धिकतेची जाणीव करून दिलेला प्रसंग आहे। कितीही वाईट असो, कितीही हाताबाहेरील परिस्थिती असो, जर तुम्ही प्रयत्न केले, आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही। आपल्या नात्यावर विश्वास ठेवला तर कोणीच आपलं वाईट करू शकत नाही। ही शिकवण मात्र या गोष्टीत पिढ्यानपिढ्या जतन राहिलेली आहे। व त्याचंच प्रतीक म्हणजे वडाचे झाड। ही सर्व घटना त्या झाडाखालीच घडली, त्यामुळे या वडाच्या झाडाला देखील विशेष महत्त्व या सणानिमित्त असतं। हा सण मात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। वडाच्या झाडाला दोऱ्याने घट्ट फेरे मारले जातात आणि आपल्या पतीचे दीर्घ आयुष्याकरिता साकडं घातलं जातं। उपवास आणि व्रत सुद्धा केले जातात। अशा या दिवशी सावित्रीने मृत्यूला सुद्धा शरणागती पत्करायला लावली होती। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या राशी आहेत ज्यांचा प्रभाव वटसावित्री व्रताचा पडणार आहे व कोणते उपाय करायचे आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवणार आहे। त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ज्याने त्यांना देखील आपल्या सणाची खरी ओळख समजेल। चला तर मग पाहूया। पहिली रास म्हणजे मेष रास। तर यामध्ये तुम्हाला राशीनुसार कोणते प्रभाव आहेत ते सुद्धा पाहूयात। यामध्ये तुम्ही आजची पूजा किंवा व्रत निखळ आणि स्वच्छ मनाने केले तर तुमच्या पतीच्या जीवनातील अडथळे दूर होणार आहेत। त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती सुद्धा जी जेमतेम होती ती सुधारणार आहे। कुटुंबामध्ये सुख आणि शांती नांदणार आहे। दुसरी रास म्हणजे मिथुन रास। यामध्ये स्त्रियांना मानसिक स्थैर्य आणि शांती प्रदान होणार आहे। सतत उडणारे खटके आणि किरकोळ वादावाद यांना स्थगिती मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या करिअरमध्ये उन्नतीचा काळ दिसून येणार, हे मात्र नक्की। सिंह राशी अत्यंत लाभदायी ठरणार आहे। तुमच्या गोष्टी ज्या खूप दिवसापासून रखडल्या होत्या त्या पूर्ण होणार आहेत। त्याचप्रमाणे कामामध्ये तुम्हाला बढती सुद्धा येऊ शकते, प्रमोशनचे चान्सेस सुद्धा आहेत व व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारच्या डील सुद्धा क्लोज तुम्ही करू शकता। कन्या राशीसाठी हे व्रत चांगले फळ प्रदान करणार आहे। तुमचे आरोग्य एकदम चांगले दिसून येत आहे। किरकोळ शारीरिक वेदना तुम्हाला जाणवत असतील तर त्या त्वरित नाहीशा होऊ शकतात। त्याकरिता तुम्हाला नित्य नियमाने आहार घेणं गरजेचं असेल। शिक्षणामध्ये तुम्हाला गुरुचे पाठबळ हे चांगले मिळणार आहे, त्यामुळे
सुख शांती असं वातावरण सुद्धा मिळणार. कुंभ राशीकरिता हे व्रत तुमच्या आयुष्यात कलाटणी देणार, कारण आध्यात्मिक उन्नती तुमची होणार. एकदम आळस झटकून काम करण्याची ताकद तुम्हाला मिळणार आहे व कोणत्याही कोर्ट कचेरीमधून तुमची सुटका होणार आहे. शत्रूंचा वावर जर तुमच्या आसपास होत असेल तर तो कमी जाणवेल. नशिबाची किल्ली ही तुमच्या हातामध्ये असणार आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नसेल. या सणानिमित्त तुम्हाला काही विशेष उपाय सांगण्यात येत आहेत. जर तुम्ही ते केले तर तुम्हाला सकारात्मक गोष्टी जाणवू शकतात. त्यामध्ये पहिला उपाय पाहिला तर एक नारळ, एक साडी आणि पांढऱ्या रंगाची मिठाई देवीला अर्पण करा किंवा कोणत्याही गरजू लोकांना तुम्ही दान स्वरूपात देऊ शकता. तुम्हाला आंतरिक सुख याची जाणीव होणार आहे. दुसरा उपाय पाहिला तर आपल्या राशीनुसार भगवा, लाल, पिवळा, पांढरा आणि केसरी, गुलाबी अशा रंगाचे वस्त्र परिधान केले किंवा दान स्वरूपात दिले, अत्यंत मानसिक शांतता तुम्हाला प्रदान होणार आहे. त्यामुळे उपाय नक्कीच करून पहा. मग काय म्हणताय, तुमची राशी यामध्ये आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण हा सण फक्त एक कथाच नाही, तर आजकालच्या जीवनामध्ये एक दीर्घ अर्थ या कथामधून घेण्यासारखा आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.